अजय, नॉन स्ट्राईक ते सजय. द ग्रेट मराठा संघाचे संघमालक असतील माननीय श्री सुभाष मरागजे साहेब आणि केदारनाथ 11 संघाचे संघमालक असतील माननीय श्री आपल्याला चार वेळा मी संजय कदम साहेब. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईकला येतो सजल आणि नॉन स्ट्राईकला येतो अजय. प्रथमच गोलंदाजीला आलाय तो म्हणजे अनिकेत देवरे. एक अनुभवाचा जोर असलेला हा गोलंदाज अनिकेत देवरे कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय पाहायचे आपल्या संघासाठी. पहिला चेंडू आडेवाटेने मारला. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. खणखणीत असं आमचे पंच खून करतायत. 4 धावा. या 4 धावेच्या साह्याने आणि वैयक्तिक धावेत भर पडते सेजल यांच्या. धावसंख्या झालेली ती 0 गडी बाद 4. पहिल्याच चेंडूवर खणखणीत असा पुरेपूर समाचार घेतला तो म्हणजे सजय याने. पॉवर प्लेचं षटक हातात असताना अनिकेत देवरेवर भारी पडतोय हा सजल फलंदाज. दरम्यान पुढील चेंडू सामना करेल तो सजल. पहिल्याच चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केले ते म्हणजे या नवख्या फलंदाज सजल याने. पाहायचं आपल्याला पुढची गोलंदाजी कसा करेल तो म्हणजे अनिकेत. एक अनुभव असलेला हा गोलंदाज अनिकेत कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय पाहायचं आपल्याला. या रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. कोणतीही धाव नाही. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या झाली ती 0 गडी बाद 4. पहिले षटक हे पॉवर प्लेचे षटक हाताळत असताना अनिकेत मात्र आता आपली चांगली लाईन लेन मध्ये गोलंदाजी करताना दिसतोय. अनिकेत पुढील चेंडू सामना करतो सजल. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला अनिकेत देवरे यांच्याकडून. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. उर्वरित षटकातील काहीशे चेंडू शिल्लक. 10 ते 12 पावलांचा रनअप असेल. एक मजबूत शरीरयष्टी असलेला हा गोलंदाज अनिकेत देवरे आणि तितक्याच नौका फलंदाज सजल कशा पद्धतीची फलंदाजी करतोय पाहायचं आपल्याला या क्रीडा नगरीमध्ये. आता मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता परंतु चेंडू बीट होतोय. आमचे पंच खून करतायत. वाईटच्या स्वरूपात धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली ती 0 गडी बाद 5. शांततेच्या वातावरणात चालू असलेला सामना द ग्रेट मराठा विपक्ष केदारनाथ 11. दरम्यान अनिकेतचा पुढील चेंडू सामना करील तो सजल. आता मात्र शॉर्ट पद्धतीचा चेंडू काही फलंदाजाला कळला नाही. चेंडू जातो निर्धाव. यष्टीरक्षक मात्र चांगली कामगिरी करतायत गणेश मरागजे आणि धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या झाली ती 0 गडी बाद 5. पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक आणि या हाणामारीच्या षटकामध्ये जवळजवळ 10 ते 12 धावा जमा कराव्या लागतील ते म्हणजे केदारनाथ 11 संघाला. परंतु जखडून ठेवलंय ते म्हणजे अनिकेत देवरे यांनी. आता मात्र सफल घेऊन करण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. पंच दाट फेटाळतायत. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या झालेली आहे ती 0 गडी बाद 5. अतिशय भन्नाट वेगाने गोलंदाजी करतो हा म्हणजे हा गोलंदाज अनिकेत देवरे. अद्याप पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न आमचे पंच खून करतायत. वाईटच्या स्वरूपात धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 6. अनिकेत देवरेने अद्याप 8 चेंडू हाताळले. 8 चेंडू मध्ये 1 चौकार आणि 2 वाईट आणि बाकीच्या चेंडूवर कोणती अशी धाव दिली नाही. खुरागर सुरेख गोलंदाजी करतोय परंतु फलंदाजाला काही फलंदाजी करता जमत नाही. अनिकेतचा पुढील चेंडू सामना करतो सजल. पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न. आता मात्र प्रयत्न सफल ठरतोय. पंच खून करतायत. खणखणीत डाबरावला षटकार. पहिलं षटक पॉवर षटक हाताळत असताना अनिकेत देवरेने पहिल्या चेंडूवर 4 धावा जमा केल्या त्या म्हणजे सजल याने.
दुसरा चेंडू वाईट, तिसरा चेंडू निर्धाव, चौथा चेंडू निर्धाव, पाचवा चेंडू निर्धाव, सहावा चेंडू वाईट, सातवा चेंडू वाईट आणि आठव्या चेंडू मात्र सेजल याने खणखणीत असा रिव्हर्स शॉट षटकार मारला आणि संघाची धावसंख्या जमा केली ती पॉवर प्लेच्या षटकामध्ये 0 गडी बाद 12. आणि आता प्रथम स्ट्राईकला आलाय तो म्हणजे अजय भातोसे. या वैयक्तिक पहिलं व संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजे किरण पवार, किरण भोसले. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा फेरबदल करत असताना संघमालक कर्णधार गणेश मरागजे चांगला समाचार घेतला. पॉवर प्लेचे षटक हाताळत असताना अनिकेत देवरे यांचा सजल याने अद्याप प्रथम स्ट्राईकला आलाय तो म्हणजे केदारनाथ संघाचा अष्टपैलू खेळाडू अजय भातोसे. दरम्यान 10 ते 12 पावलांचा रनअप मारा करेल तो अजय भातोसे. आता मात्र हलकीशी प्लेट करून पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडूची उचलवांगडी करतो तोपर्यंत एक धाव घेतलेली आहे ती म्हणजे अजय भातोसे यांनी. एका धावेच्या साह्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 0 गडी बाद 13. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना स्ट्राईकला येतो सेजल. पायाच्या कशा पद्धतीची फलंदाजी करतो. वैयक्तिक 10 धावांवर खेळत असताना सेजल आता मात्र फाईन लेगच्या दिशेने मारलेला फटका. चेंडू जातोय सीमापार डावरावला. खणखणीत खणखणीत षटकार. धावांवर खेळतोय तो म्हणजे सजल आणि दरम्यान किरण यांचा फुल चेंडू सामना करतो सजल यांना. आता मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने मारलेला चेंडू. चेंडू जातोय पुन्हा एकदा बाउंड्रीच्या दिशेने डावरावला. खणखणीत खणखणीत असा चौका. या चौक्याच्या साह्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली होती आमचे स्कोरर सांगतायत की 23. डीजे आर्यन फ्रेंड फाउंडेशन आर्यन प्रीमियर लीग 2023 पर्व 12वे एक दिमागदार सोहळ्यामध्ये आयोजन नियोजन आपण पाहतोय. आजच्या दिवसातील 7वा सामना चालू आहे तो म्हणजे द ग्रेट मराठा संघाचे संघमालक असतील माननीय श्री सुभाषजी मरागजे साहेब आणि केदारनाथ 11 संघ या संघाचे संघमालक असतील संजयजी कदम साहेब. दरम्यान किरण वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजे द ग्रेट मराठा संघाकडून. पुन्हा एकदा उंचावर मारलेला फटका. क्षेत्ररक्षण झेल खाली आहे परंतु पायाचे खरोखर सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला अनिकेत देवरे यांच्याकडून. जवळजवळ 5 धावा त्यांनी संघासाठी अडवल्या आणि सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे क्षेत्ररक्षकासाठी. या एक धावेच्या साह्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली होती 24. दरम्यान आता मात्र चौकार आणि षटकार मारण्यात माहिर असलेला हा फलंदाज अजय भातोसे. नुकताच झालेला पनवेल प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार प्रदान केलेला हा फलंदाज अजय भातोसे कशा पद्धतीची फलंदाजी करतो पाहायचं आपल्याला. आता मात्र बॅटची एज घेऊन पाठी मात्र बॅकअप चांगला दिलाय. गणेश महाराजांना काही चेंडू पकडता आला नाही. गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला आणि एका धावेच्या साह्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली होती 0 गडी बाद 25. दुसरं षटक प्रगती पथावर असताना षटकातील काहीसे चेंडू शिल्लक. वैयक्तिक 17 धावांवर खेळतोय तो म्हणजे सज्जल. ओपनिंगला आलेला हा फलंदाज 2 ते 3 वर्षाचा अनुभव असलेला हा फलंदाज नौका फलंदाज म्हणावं लागेल. चांगल्या पद्धतीची फलंदाजी करतोय आपल्याला. पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न. आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला आणि
षटक संपलं असे खून करतात आमचे पंच. दोन षटकाच्या अखेरीस धावसंख्या जमा केली ती म्हणजे केदारनाथ 11 संघाने 25. वैयक्तिक पहिलं व संघाकडून तिसरं षटक कोण घेऊन येत आहे द ग्रेट मराठा संघाकडून पाहायचं आपल्याला. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा फेरबदल करत असताना वैयक्तिक पहिलं व संघाकडून तिसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजे द ग्रेट मराठा संघाकडून विकास जाधव. अष्टपैलू खेळाडूची भूमिका पार पडत असताना मागच्या सामन्यामध्ये त्यांनी हॅट्रिक घेतली. आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक संपादन केली ती म्हणजे विकास जाधव याने 4 विकेट घेतल्या होत्या आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. पाहायचं त्याच पद्धतीची गोलंदाजी करतोय का आपल्याला पाहायचं या आर्यन फ्रेंड फाउंडेशनच्या मैदानावर. दरम्यान तितक्याच ताकदीचा फलंदाज अजय भातोसे याने आपले मात्र हात खोललेले नाहीयेत. उलटाच पद्धतीचा चेंडू जातोय लेगच्या दिशेने. पंच खून करतायत. बिग 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 षटकार. धन्यवाद डीजे मास्तर. पहिल्या चेंडूवर अजय भातोसे यांनी आपले हात खोललेले आहेत आणि या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ते 0 गडी बाद 31. पुन्हा एकदा षटपतीचा चेंडू. क्षेत्ररक्षक संदेश चाळके हजर. एकच धाव रोखण्यात यश मिळतंय ते म्हणजे अजय याला एका धाव्याच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. आमचे स्कोरर मंगेश सावंत सांगतायत की 32 शून्य गडी बाद 32. दुपारचं सत्र आपण पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये लो स्कोर होत होता परंतु दुपारच्या सत्रामध्ये मात्र स्कोर होत आहे आणि या स्कोर होत असताना जवळजवळ 16च्या सरासरीने खेळत असताना केदारनाथ 11 संघ पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. त्रिफळाचीत होतोय तो म्हणजे सजलची खेळी संपुष्टात येते. सजल वैयक्तिक 18 रनांवर बाद होतोय आणि तंबूत परततोय. प्रथम स्ट्राईकला आलाय तो म्हणजे गणेश मोरे. करण मोरे चांगली कामगिरी पाहिली आपण मागच्या 2 सामन्यामध्ये. गोलंदाजी देखील तो उत्कृष्ट पद्धतीची करतो आणि फलंदाजी देखील. तितक्याच ताकदीचा गोलंदाज विकास जाधव. पाहायचे कशा पद्धतीची या पुढील चेंडू हाताळेल. करण मोरे ऑफच्या दिशेने मारला चेंडू. क्षेत्ररक्षक दिनेश मरागजे सुरेख क्षेत्ररक्षण करतायत. एकच धाव घेण्यात यश मिळते आणि एका धाव्याच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ते 1 गडी बाद 33. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना षटकातील काहीशी चेंडू शिल्लक. दरम्यान आता मात्र स्ट्राईकला आलाय तो म्हणजे अजय भातोसे. एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्याचा प्रयत्न देखील करत नाही. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला या क्षेत्ररक्षकाकडून आणि धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 34. ओमसाई 11 विपक्ष निवळी लामज 11. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण समर्थन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. आता मात्र त्रिफळाचीत होतोय. करण मोरे तंबूत परततोय.
दुसरा गडी बाद केलाय तो म्हणजे विकास जाधव याने पहिल्या चेंडूवर खणखणी असा षटकार मारला होता अजय भातोसे यांनी, परंतु चांगलं कमबॅक बनता येईल ते म्हणजे विकास जाधव यांचं डीजे. खरोखर द ग्रेट मराठा संघाचे गोलंदाज मजाच घेता येते म्हणजे केदारनाथ 11 संघाचे दोन तगडे फलंदाज तंबूत परतवलेत. दरम्यान धावसंख्या झाली आहे ती 34. 3 षटका अखेर धावसंख्या जमा केली ती म्हणजे केदारनाथ 11 संघाने 34. नवीन फलंदाज अजय मोरे नॉन स्ट्राईकला, आता मात्र स्ट्राईकला येतो म्हणजे अजय भातोसे आणि नॉन स्ट्राईकला येतो अजय मोरे. केदारनाथ 11 संघाने मात्र मागच्या 2 सामन्यामध्ये जयेश देवरे आता मात्र ग्राउंड पद्धतीने मारला चेंडू, एक धाव पूर्ण. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला अनिकेत देवरे यांच्याकडून, एक धाव पूर्ण केली आणि दुसरी धाव देखील सहजासहजी पूर्ण करतोय तो म्हणजे अजय भातोसे. या 2 धावाच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 36. एक 10 ते 12 वर्षाचा अनुभव असलेला हा गोलंदाज जयेश देवरे उर्फ भाऊ कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय येणारे 5 चेंडू मध्ये आपल्याला पाहायचे. तितक्याच ताकदीचा फलंदाज अजय भातोसे. आता मात्र उंचावर मारलेला फटका, क्षेत्ररक्षक झलकाली आहे परंतु चेंडू जातोय बिग 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 षटकार डीजे. खणखणी असा षटकार टोकून 42 धावा. आता मात्र शॉर्ट पडदा चेंडू काही समजला नाही अजय भातोसे याला. चेंडू निर्धाव होतोय, धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या झालेली ती 2 गडी बाद 42. षटकातील काहीशे चेंडू शिल्लक. आजच्या दिवसातील वाघजाई स्पोर्ट्स संघाने 50 धावा जमा केला होता. पाहायचे त्या 50 धावा पूर्ण करतील का केदारनाथ 11 संघ. पाहायचे पुढील चेंडू जयेश देवरे यांचा. आता फुलटच पद्धतीचा चेंडू, सूर्य क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं अनिकेत देवऱ्यांच्या. स्ट्राईक घेतोय आणि आत्महत्या म्हणता येईल ती म्हणजे अजय मोरे यांची. पंच खून करतायत रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय अजय मोरे डीजे. म्हणजे राज भोसले मॅन फ्रॉम देऊर. दरम्यान स्ट्राईक घेण्यात चटपडतोय तो म्हणजे अजय भातोसे. भाऊ यांचा पुढील चेंडू सामना खेळतो अजय भातोसे. आता मात्र शॉर्ट पद्धत चेंडू फाईन लेगच्या दिशेने गेला चेंडू, क्षेत्ररक्षक जेलखाली आहे. एक धाव पूर्ण, दुसरा प्रयत्न करतायत आणि पुन्हा एकदा पंच खून करतायत रनआउटच्या स्वरूपात. चौथा मोहरा बाद होतोय तो म्हणजे केदारनाथ 11 संघाचा डीजे. प्रसाद फलंदाजीसाठी आला तो प्रसाद. आता मात्र हा उत्तुंग असा फटका पाहायचा आपल्याला आणि चेंडू जातोय. पंच खून करतायत 6 धावा. या 6 धाव्याच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली होती 5 गडी बाद 50.
ओमसाई 11 संघ विपक्ष निवळी लामज 11 या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचे. यापुढे होणारा सामना आपला आहे तर नाणेफेक करण्यासाठी आपण समालोचन कक्षामध्ये येण्याची कृपा करायची. ओमसाई 11 संघाचे कर्णधार व निवळी लामज संघाचे कर्णधार. दरम्यान द ग्रेट मराठा संघाने गोलंदाजी करून केदारनाथ 11 संघाने फलंदाजीच्या जोरावर 50 धावा जमा केलेल्या आहेत आणि 51 धावाचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे द ग्रेट मराठा संघासमोर. पुन्हा एकदा विनंती करतो की ओमसाई 11 संघाचे कर्णधार विपक्ष निवली लामज संघाचे कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन नाणेफेक करण्याची कृपा करण्यासाठी येण्याचे. द ग्रेट मराठा संघाचे संघमालक सन्माननीय श्री सुभाषजी मरागजे साहेब तसेच केदारनाथ 11 संघाचे संघमालक माननीय श्री संजयजी कदम साहेब या दोन संघांद्वारे सामना होत असताना नाणेफेक जिंकली होती ती म्हणजे केदारनाथ 11 संघाने नाणेफेक जिंकून त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजीच्या जोरावर ओमसाई 11 संघ आणि निवळी लामस 11 या संघादरम्यान नाणेफेक करतील. शंकर निवळे साहेब यांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. एक्कावन्न धावाचा आव्हान ठेवलंय ते म्हणजे द ग्रेट मराठा संघासमोर. पाहायचे कशा पद्धतीने आजच्या दिवसातील वाघजाई स्पोर्ट्स संघाने 50 धावा जमा केल्या होत्या परंतु तितक्याच धावा जमा केले ते म्हणजे केदारनाथ 11 संघाने. या 50 धावांचं रेकॉर्ड अजून कोणी तोडलेलं नाहीये. दरम्यान पाहायचे ते रेकॉर्ड तोडण्याचा या नाणेफेकीच्या दरम्यान नाणेफेक जिंकलाय तो म्हणजे ओमसाई 11 संघ हा टॉस जिंकलेला आहे आणि त्याने फलंदाजी स्वीकारले. निवळी लामज संघाचे सर्व खेळाडूंनी तयार राहायचं. यापुढील होणारा सामना आपला आहे. दरम्यान क्षेत्ररक्षण लावत असताना केदारनाथ 11 संघ फलंदाजीसाठी जात आहेत ते म्हणजे अनिकेत देवरे व विकास जाधव दोन्ही ऑलराऊंडरच्या भूमिकेत आपण पाहिलं. त्यांना गोलंदाजी देखील त्यांनी केली आणि आता फलंदाजीसाठी जात आहेत. 51 धावांचा पाठलाग पार करायचा आहे. कशा पद्धतीची फलंदाजी करतील आपण पाहिलं. सकाळच्या सत्रामध्ये स्कोर चेस होत नव्हता परंतु दुपारच्या सत्रामध्ये खरोखर चेस होणं हे सोपी गोष्ट झालेली आहे आणि त्याच जोरावर केदारनाथ 11 संघाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजी स्वीकारून त्यांनी 50 धावा जमा केला. 51 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे द ग्रेट मराठा संघासमोर. स्ट्राईकला येतो म्हणजे अनिकेत आणि नॉन स्ट्राईकला येतो विकास जाधव आणि वैयक्तिक पहिल्या व संघाकडून पहिलं षटक घेऊन आला येतो म्हणजे केदारनाथ 11 संघाकडून अजय भातोसे. दुपारच्या सत्रामध्ये चालू असलेला सामना उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो की द ग्रेट मराठा संघ विपक्ष केदारनाथ 11 संघ प्रथम नाणेफेक जिंकून केदारनाथ 11 संघाने फलंदाजी स्वीकारली होती आणि फलंदाजीच्या जोरावर 50 धावा जमा केल्या. 51 धावांचं मात्र कसं आव्हान ठेवलंय ते म्हणजे द ग्रेट मराठा संघासमोर. पहिल्या षटक पावलाचे षटक हाताळत असताना अजय भातोसे त्याच्या समोर आहे तो म्हणजे एक मजबूत शरीरयष्टी असलेला फलंदाज अनिकेत देवरे. पाहायचे जवळजवळ 13च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील ते म्हणजे द ग्रेट मराठा संघाला. आता मात्र लाऊड अपील करताना पंच दात फेटाळत आहेत. कोणतीही धाव नाहीये. चेंडू निर्धाव होतोय. धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या झाली होती 0 गडी बाद 0. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला अजय भातोसे यांच्याकडून.
स्वीप शीट मारण्याचा प्रयत्न होता अनिकेत देवरेंचा, परंतु प्रयत्न सफल ठरला. अजय भातोसेचा पुढील चेंडू अनिकेतला. आता मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. क्षेत्ररक्षक अजय मोरे कॅच झेलतोय आणि मोठा हादरा बसतोय तो म्हणजे द ग्रेट मराठा संघाला. अनिकेत देवरे यांची जागा भरून पाडण्यासाठी जात आहे तो म्हणजे संदेश चाळके. मागील 2 सामन्यांसाठी त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली, त्या जोरावर त्याला आता मात्र प्रमोशन देऊन त्याला वन डाऊनच्या या फळीमध्ये फलंदाजी करण्यासाठी प्राचान केले आहेत. आमचे मार्गदर्शक MD चाळके साहेब सांगतायत की मागचे 2 सामने द ग्रेट मराठा संघाचे झाले ते म्हणजे एकदम लो स्कोरिंगचे सामने त्यांनी डिपेंड केले आणि सामना विजयी घोषित केले, परंतु आता त्यांना चेस करायचे आहेत ते म्हणजे 51 धावा. 51 धावांचा पाठलाग पार करत असताना पहिल्या षटकामध्ये मोठा हादरा बसतो अनिकेतच्या स्वरूपात. दरम्यान अजय भातोसे याचा पुढील चेंडू सामना करील तो संदेश चाळके, मॅन फ्रॉम दौडली. आता मात्र हलकीशी प्लेट करून संघाचं खातं खोलतोय, वैयक्तिक खातं खोलतोय तो म्हणजे संदेश चाळके. एका धावाच्या साह्याने धावसंख्याचं भर पडते. धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 1. खरोखर सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला अजय भातोसे यांच्याकडून. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा फेरबदल करत असताना दरम्यान चालू असलेला सामना द ग्रेट मराठा विपक्ष केदारनाथ 11. अजय भातोसे यांचा पुढील चेंडू सामना करतो विकास. आता मात्र पॉइंटच्या दिशेने मारला चेंडू, गॅप मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक जेल चेंडू पाठीमागे, परंतु पंच खून करतायत या डाबरावला चौका. या चौकाराच्या साह्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली होती 1 गडी बाद 5. पहिलं षटक पराभवाचे षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय हे दोन्ही संघ केदारनाथ 11 संघांचे 3 सामने, तिसरा सामना चालू आहे. 2 सामने ते विजयी झालेले आहेत. त्याच पद्धतीने द ग्रेट मराठा संघाचा तिसरा सामना चालू आहे आणि ते देखील 2 सामने विजयी झालेले आहेत. दरम्यान पायाचे हलकीशी प्लेट करून स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, एक धाव पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु 2 धावा पूर्ण केल्या ते म्हणजे विकास जाधव याने. या दोन धावेच्या साह्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली होती 7. पहिलं षटक, मला वाटतं या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक असावा. पॉवर प्लेचं षटक जवळजवळ 13च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील ते म्हणजे द ग्रेट मराठा संघाला, आणि 7 धावा जमा करतोय तो म्हणजे. आता मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू, चांगला चेंडू खेळून काढलाय विकास जाधव याने. 1 धाव आणि एका धावेच्या साह्याने धावसंख्या स्थिरावते 8. पहिलं षटक समाप्त होत आहे. एका षटका अखेर धावसंख्या झाली होती 1 गडी बाद 8. येणारे 18 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे द ग्रेट मराठा संघाला. द ग्रेट मराठा संघाला विजय संपादन करायचा असेल तर मोठे फटके मारावे लागतील आणि आपल्या संघाला विजय संपादन करावे लागेल. आता मोठे फटके आपल्याला काही पाहायला मिळाले नाही ते म्हणजे द ग्रेट मराठा संघाकडून स्ट्राईकला आलाय तो आता विकास जाधव. नॉन स्ट्राईक संदेश वैयक्तिक पहिलं व संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय तो केदारनाथ 11 संघाकडून अनिकेत पवार, मॅन फ्रॉम मायनी. एक नौका गोलंदाज पाहायचे आपल्याला कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. 18 चेंडू 43 धावांची आवश्यकता. आता मात्र उंच मारला फटका पाहायचा, क्षेत्ररक्षक जलखाली आहे आणि गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. एकच धाव घेण्यात यश मिळतंय आणि एका धाव्याच्या साह्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाले ते 1 गडी बाद 9.
गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला या क्षेत्ररक्षकाकडून. आता मात्र स्ट्राईकला प्रथमच आलाय तो म्हणजे संदेश चाळके. द ग्रेट मराठा संघाला सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके मारावे लागतील. संघाची धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 9. अनिकेत पवार तो संदेश चाळके. एक 10-12 पावलांचा रनअप अनिकेत पवार यांचा सामना करेल तो संदेश चाळके. आता मात्र फायनलच्या दिशेने चेंडू जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला आणि एका धावेला रोखण्यात यश मिळतं. एका धावेच्या साह्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली होती 1 गडी बाद 10. सलामीला आलेला फलंदाज विकास जाधव अद्याप मैदानामध्ये. विकास जाधव मध्ये मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. पाहायचे तो मोठे फटके मारल का. अनिकेत टू विकास. एक चांगलं जीवदान मिळालं ते म्हणजे विकास जाधव याला. आता मात्र ब्लॉक पद्धतीचा चेंडू सुरेख चेंडू हाताळतोय तो म्हणजे अनिकेत देवरे. चेंडू काही समजला नाही अनिकेत पवार याला. विकास जाधवला जखडून ठेवतोय तो म्हणजे अनिकेत पवार. संघाची धावसंख्या जमा झाली ती 10. येणारे 15 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता असेल द ग्रेट मराठा संघाला. आता मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू जातोय सीमारेषेच्या लगत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतायत. या 2 धाव्याच्या साह्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 12. 14 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. 39 धावांची आवश्यकता असेल. दरम्यान अनिकेत पवार यांचा पुढील चेंडू सामना करेल तो विकास. आता मात्र लेगच्या दिशेने मारलाय चेंडू. एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न करतायत का परंतु एकाच धावा रोखण्यात यश मिळतंय ते म्हणजे गोलंदाज अनिकेत पवार याला. एका धावेच्या साह्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 13. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना षटकातील काहीशी चेंडू शिल्लक. मोठे फटके मारावे लागतील द ग्रेट मराठा संघाच्या फलंदाजाला. अनिकेत पवार याचा पुढील चेंडू. आता मात्र ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न असफल ठरतोय. निर्धाव चेंडू. 2 षटकाच्या अखेर धावसंख्या जमा केली ती म्हणजे द ग्रेट मराठा संघाने 13. 12 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे द ग्रेट मराठा संघाला. जवळजवळ 19च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील ते म्हणजे द ग्रेट मराठा संघाला. चाळके साहेब आपण पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये या द ग्रेट मराठा संघाच्या 2 मॅचेस झाल्या. 2 मॅचेस देखील लो स्कोरिंग झाल्या आणि या लो स्कोरिंग मध्ये त्यांनी चांगले डिपेंड करून समोरच्या टीमला हरवलं. परंतु आता मात्र केदारनाथ 11 संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली आणि चेसिंगसाठी त्यांना पदार्पण केलं. परंतु आता चेसिंग करताना द ग्रेट मराठा संघ कुठंतरी चाचपडतोय. आपल्याला काय वाटतं या निर्णयाबद्दल. खरोखरच सकाळी आपण सकाळच्या सत्रात बघितलं तर ग्रेट मराठा संघाने एक चांगली कामगिरी केली होती की लो स्कोरिंग करताना दुसऱ्या संघाला डिपेंड करताना त्यांना एक ठराविक मर्यादेमध्ये राखून दोन्ही विजय मिळवले होते. परंतु आता चेसिंग करताना कुठंतरी हाराकिरी होताना आपल्याला दिसतंय. टार्गेट मोठा आहे परंतु क्रिकेट असा खेळ आहे की अनिश्चिततेचा खेळ आहे. त्यामुळं आणखी 2 षटकं उरलेले आहेत. त्याच्यात काय होईल ते सांगता येणार नाही. धन्यवाद. नक्कीच येणारा काळ आणि येणारा वेळच सांगू शकेल की काय होईल. 12 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. जवळजवळ 19च्या सरासरी धावा जमा कराव्या लागतील द ग्रेट मराठा संघाला. आता मात्र फटका मारण्यात अयशस्वी ठरतोय विकास जाधव. 1 धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न करतोय. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असावा मला वाटतंय आणि आत्महत्या म्हणता येईल संदेश यांची आणि पंच खून करतायत. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय संदेश.
फलंदाज विलास उत्तेकर विलास उत्तेकर पायाचे विकास टू करण. आता मात्र स्ट्रेट डाईव्ह आलेला फटका, चेंडू जातो सीमालगत, डाबरावला खणखणीत चौका. या चौक्याच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 18. डीजे धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे द ग्रेट मराठा संघाला. आता मात्र बॅटची एज घेऊन क्षेत्ररक्षक झेलखाली आहे आणि अजय भातोसे यांनी सुरेख झेल टिपला आणि विकास जाधव याला तंबूत परततोय. हा रिटर्न फलंदाज बाद होतोय. डीजे यांची जागा भरून काढण्यासाठी गेलेले आहेत ते म्हणजे एक जुने जाणते, एक 15 ते 20 वर्षाचा अनुभव असलेले फलंदाज गणेश मरागजे. आपण पाहिलं मागच्या सामन्यामध्ये त्याने उत्तुंग असा षटकार मारला होता आणि या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या जमा केला होता त्यांनी 33 आणि 33 धावा डिफेंड करताना समोरच्या टीमला पराभूत केला. पायाचे येणारे 9 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे द ग्रेट मराठा संघाला आणि 33 धावा जमा करायच्या असेल तर गणेश मरागजे यांना मोठे फटके मारावे लागतील. दरम्यान करण जखडून ठेवण्यात यशस्वी ठरतोय तो म्हणजे द ग्रेट मराठा संघासमोर. करण टू गणेश मरागजे. आता मात्र पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु पंच खून करतायत यष्टीरक्षकाच्या खूपच बाहेर. चेंडू जातो वाईटच्या स्वरूपात. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 19. येणारे 9 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे द ग्रेट मराठा संघाला. केदारनाथ इलेव्हन संघ आता मात्र गच्चाळ गोलंदाजीचे प्रदर्शन पाहायला मिळते आपल्याला. करण मोरे यांच्याकडून पंच खून करतायत. वाईटचे आगळी वेगळी खून करतायत आमचे पंच. वाईटच्या स्वरूपात. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 20. 9 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता असेल. करण यांचा पुढील चेंडू सामना खेळतो गणेश. फायनलच्या दिशेने मारलाय चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरा धावचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण करण्यात अयशस्वी ठरतोय गणेश मराठे आणि रनआउटच्या स्वरूपात तिसरा हादरा बसतोय द ग्रेट मराठा संघाला. डीजे गणेश महाराज यांची जागा भरून काढण्यासाठी गेलेले आहेत ते म्हणजे मजबूत शरीरयष्टी असलेला फलंदाज भाऊ जयेश देवरे. करण तितक्याच ताकदीची गोलंदाजी करतोय. जखडून ठेवले ते म्हणजे द ग्रेट मराठा संघाच्या फलंदाजांना. आता मात्र ब्लॉक पद्धतीचे चेंडू खेळून काढलाय. एक धाव पूर्ण. दुसरा धावचा प्रयत्न करतायत. बघता दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण करतायत आणि या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 23. 7 चेंडू 28 धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे द ग्रेट मराठा संघाला. मोठे फटके मारावे लागतील भाऊ देवरे यांना. 7 चेंडू 28 धावा. आता मात्र मोठा फटका मारलाय परंतु गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्या या क्षेत्ररक्षकाकडून. एक धाव पूर्ण. दुसरा धाव प्रयत्न करतायत का परंतु एकच धावावर यश मिळतं. रोखण्यात यश मिळतं आणि एका धावेच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. 24. 3 गडी बाद 24. 3 षटकार धावसंख्या जमा झाली होती द ग्रेट मराठा संघाची. 24. येणारे 6 चेंडू आणि
27 धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे द ग्रेट मराठा संघाला. शांततेच्या वातावरणात चालू असलेला सामना द ग्रेट मराठा विपक्ष केदारनाथ 11 संघ. सहा चेंडू 27 धावा. वैयक्तिक पहिलं व संघाकडून चौथं षटक घेऊन आलाय तो म्हणजे केदारनाथ 11 संघाकडून सजल. सजल भातोसे एक ऑलराऊंडरच्या भूमिकेत पार पडत असताना आपल्याला पाहतोय आपण. सजल टू भाऊ. आता मात्र ऑफच्या दिशेने मारला चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. एक धाव पूर्ण करतायत आणि एका धावेच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली होती 25. 3 गडी बाद 25. येणारे 5 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे द ग्रेट मराठा संघाला. विलास काय करतोय पाहायचं आपल्याला. प्रथम स्ट्राईकला आलाय तो विलास टू सजल. आता मात्र राज भोसले यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करून चेंडूची उचलबांगडी करतोय. एक धाव पूर्ण केले. आता मात्र सामन्यामध्ये फक्त औपचारिकताच बाकी आहे. येणारे 4 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे द ग्रेट मराठा संघाला. दरम्यान सजल यांचा पुढील चेंडू सामना करेल तो भाऊ. आता मात्र जखडून ठेवलंय ते म्हणजे खरोखर फलंदाजांना आणि एकच धाव मिळते. एका धावेच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 27. 3 चेंडू आणि 24 धावा. अशक्य असं आव्हान असेल ते म्हणजे द ग्रेट मराठा संघाला. 3 चेंडू 27 धावा. आता मात्र लेगच्या दिशेने मारलेला चेंडू एकच धाव मिळते. या चेंडूवर देखील एका धावेच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 28. दरम्यान चौथं षटक प्रगतीपथावर असताना षटकातील काहीशी चेंडू शिल्लक. पुढील होणारा सामना ओमसाई 11 व निवळी लामज दोन्ही संघांनी तयार राहायचे. लगेच ज्या संघाचे क्षेत्ररक्षण आहे त्यांनी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. उंचावून मारण्याचा फटका पाहायचे परंतु एकच धाव सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. सजल यांच्याकडून चांगलं गोलंदाजी हाताळतोय तो म्हणजे सजल. दरम्यान सामन्यामध्ये फक्त आता औपचारिकताच बाकी आहे. 1 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. आता मात्र अपील करताना फलंदाज बाद होतोय विलास आणि केदारनाथ 11 संघ विजयी झालेला आहे. पराभूत संघाचे हार्दिक अभिनंदन. जिंकलेल्या संघाचे कौतुक. दरम्यान या सामन्या दरम्यान मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो म्हणजे अजय भातोसे. वैयक्तिक 25 धावा जमा केल्या आपल्या फलंदाजाच्या जोरावर आणि एक षटक हाताळून 1 विकेट घेऊन आपल्या संघाला यश संपादन केलंय. अजय भातोसे मॅन ऑफ द मॅच या सामन्यासाठी. डीजे